हॅलो, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल काजू पनीर मसाला. वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मसाल्याची तयारी करून घेऊयात. यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटो. कांदे आणि टोमॅटो चिरून झाले की लगेचच पनीरचेही काप करून घेऊयात. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी एखादी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. चला, बोलत बोलत आपल्या पनीरचे काप करून झालेले आहेत. आता लगेचच गॅस ऑन करून एका कढईमध्ये 1 पळी तेल घाला आणि काजूंना सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घ्या. इथं मी अंदाजे 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. आता काजूंना सोनेरी रंग आला आहे, ते काढून घेऊयात आणि त्याच तेलामध्ये लगेचच पनीरचे कापी तळून घेऊयात. पनीरचे कापी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता, पनीरच्या क्यूब्सना किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता आपले सगळे पनीरचे काप तळून झालेले आहेत. आता याच तेलामध्ये मसाल्यासाठी लागणारा कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचे आहे. कांदा परतताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालावे, यामुळे कांदा लगेच शिजतो. आपला कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे. आता लगेचच एका अर्ध्या वाटी दुधामध्ये पनीर मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ग्रॅम मगजबी आणि भिजलेले काजू यांची पेस्ट करून घेऊयात. लगेचच मसाल्यासाठी परतून घेतलेल्या कांदा आणि टोमॅटो यांची पेस्ट करूयात. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घाला. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाका. जिरे तडकले की त्यामध्ये लगेचच बारीक केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालून घेऊयात. आता ही कांदा टोमॅटोची पेस्ट मध्यम गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. जसं की तुम्ही बघू शकता, 1-2 ते 3 मिनिटातच आपल्या कांदा टोमॅटोच्या पेस्टला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये दुधात मिक्स केलेला पनीर मसाला घालून परतून घेऊयात. मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसालाही परतून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, कडेने तेल आता सुटायला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे तेल सुटलं की लगेचच त्यामध्ये बारीक केलेलं काजू आणि मगजबिया यांची पेस्ट घालून घ्यायची. चांगले मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ टाकून परत एकदा मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. आता आवडीनुसार तिखट घालून मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्या. जसं की तुम्ही पाहू शकता, कडेनं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला भाजून तयार आहे. आता यामध्ये तळलेले काजू आणि पनीरचे काप घालून ते चांगले मिक्स करून घ्या. आता थोडेसे पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पनीर दाटसर हवं आहे किंवा पातळ हवं आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात. जसं की तुम्ही बघू शकता, किती मस्त असा कट आलेला आहे. आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्या.
आणि लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून द्या. तयार आहे आपला ढाबा स्टाईल काजू पनीर मसाला. तुम्हाला हा काजू पनीर मसाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.